श्री राम जय जय राम। 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 नमस्कार। आज दिनांक 8 ऑक्टोबर। श्रीराम जय राम जय जय राम। प्रयत्न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। प्रयत्न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी। जगात कुणीही सुखी नाही असे समर्थ सांगतात, पण एखाद्या राजाच्या पोटी जन्माला आला म्हणून सुखी झाला असे आपण मानतो। खाण्यापिण्याची अडचण नसली म्हणजे त्याला इतर काही काळजाच नाहीत असे म्हणून कसे चालेल। मागल्या जन्मी मी कुणाचा तरी घात केला म्हणून आज हे दुःख वाट्याला आले आहे असे आपण म्हणतो, आणि त्याबरोबरच फलाशेने कर्म करून पुढील जन्माची तयारी आजच करू लागतो, पण त्यातून सुटण्याचा काही मार्ग पाहत नाही। कर्मामध्ये आजवर मोठे मोठे लोक गुंतून राहिले आहेत। जन्माला आलो तो जन्माचे सार्थक करून घेण्याकरिता, पण या फेऱ्यातच आपण अडकून पडलो तर काय उपयोग। आपण एखाद्या कापडाच्या गिरणीत गेलो तर म्हणतो काय धोटे फिरतात, परंतु फिरवणारा तर दुसरीकडेच असतो। त्याप्रमाणे देहाचे देह पण जीव असेल तोपर्यंत, त्यामधून तो जीवात्मा नाहीसा झाला की देहाचे देह पण नाहीसे होते। आत्म्याच्या संयोगाने सर्व काही चालते। एका गृहस्थाला फार काम असे, जेवायलाही फुरसत मिळत नसे। त्याच्या आईने त्याच्या खिशात बदाम, खडीसाखर, वड्या अशा जिन्सा टाकल्या आणि सांगितले की येता जाता काम करता करता एक एक तोंडात टाकीत जा। त्याप्रमाणे संतांनी आम्हाला नामरूपी खाऊ दिला आणि सांगितले की येता जाता काम करता करता हा तोंडात टाकीत जा, म्हणजे लोभाची भूक लागणारच नाही, फार सुख होईल। एका गृहस्थाचे त्याच्या भावाशी भांडण होते। त्याने जेव्हा आपले मृत्यूपत्र केले तेव्हा त्यामध्ये लिहिले की माझ्या शवाला माझ्या भावाचा हात लागू नये। काय ही देहबुद्धीची पराकाष्ठा। आज आपल्याला जे करणे योग्य आहे ते करायचे सोडून मनुष्य कालचे आणि उद्याचे पाहत बसतो। पुष्कळ लोकांना उद्या काय होणार आहे हे कळायला पाहिजे असते, पण आपला पुढचा काळ चांगला यावा म्हणून आपण आज चांगले वागणे जरूर आहे। तसे न करता मागच्याचा किंवा पुढच्याचा विचार करत बसणे म्हणजे जे करू नये ते करणे हे मायेचे लक्षण होय। मायेच्या तावडीत जे सापडले ते लोक करू नये ते करतील आणि उद्याची काळजी करतील। मनुष्याची एक स्थिती कधीच कायम राहत नाही। आजची वाईट स्थिती जाऊन चांगली स्थिती उद्या ना परवा येणारच असते, पण आपला प्रयत्न आपण कधी सोडू नये। व्यवहारात नेहमी प्रयत्न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी। कर्माचा हेतू जाळून टाकावा ही पुढची पायरी। रामाच्या इच्छेने सर्व काही होते ही दृढ भावना ठेवून मरणाची भीती बाळगू नये आणि जगण्याची काळजी करू नये। नेहमी नामस्मरणात राहण्याचा प्रयत्न करावा। कर्तव्य असावे तत्पर, मुखी नाम निरंतर। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। महाराज म्हणतात, खरं तर या जगामध्ये पूर्ण सुखी असा कोणीच नाही। प्रत्येकाला काही ना काहीतरी दुःख अडचणी आहेतच आहेत, पण आपण मात्र सातत्याने कर्मांमध्येच गुंतून पडलेले असतो। खरं तर आपल्याला हा मनुष्य जन्म लाभलाय तो या जन्माचं सार्थक करण्यासाठी, पण आपलं मात्र देहबुद्धीवर इतकं प्रेम आहे की आपण जो महत्वाचा आत्मा आहे तो विसरतो आणि या देहबुद्धीतच अडकून पडतो। एकतर आपण भूतकाळाचा विचार करतो किंवा भविष्यकाळाची चिंता करत बसतो, आणि त्यामध्ये खरं तर आजचा जो महत्वाचा वर्तमान काळ आहे तोच विसरतो, आणि अशा प्रकारे आपणच आपल्याच कर्माने आपली प्रारब्ध वाढवत असतो। पण आपण हे टाळणं आवश्यक आहे। आपण खरं तर सातत्याने नामस्मरणात राहायला हवं। आपल्या संतांनी जे नाम दिले ते सातत्याने घेत राहून आपल्या भगवंताशी जोडलं जाणं आवश्यक आहे। त्याद्वारेच आपल्याला आपल्या आयुष्यातलं खरं समाधान आणि आनंद याची प्राप्ती होऊ शकते। महाराज सांगतात तसं व्यवहारात प्रयत्न आणि परमेश्वर यांची उत्तम सांगड घालणं आवश्यक आहे। आपण आपलं
प्रत्येक कर्म हे परमेश्वराच्या स्मरणात त्याच्या साक्षीने करावं आणि त्याच्या कुठल्याही फलिताची अपेक्षा न करता राम हा साऱ्याचा करता करवित आहे आणि तो जे देईल त्यात मला समाधान लाभू दे ही आपली वृत्ती ठेवणं आवश्यक आहे. आणि या योगेच आपल्याला आपल्या आयुष्यात भगवंत प्राप्ती होऊ शकते. आपल्या आयुष्यातलं खरं समाधान आणि आनंद यातूनच आपल्याला गवसू शकतो. म्हणूनच आपल्या गुरुने दिलेलं हे नामस्मरण आपण सातत्याने घेत राहू आणि आपल्या भगवंताची प्राप्ती करू शकू आणि खरा आनंद प्राप्त करू शकू. हीच पुन्हा पुन्हा त्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम